1 ते 100 संख्या तुम्हाला समजल्यात का? समजतात का? त्याच्यातले काही प्रश्नांची उत्तरे जर विचारलेली ते सहजपणे देता येतात का? जसे की 1 ते 100 संख्यांमध्ये 0 किती वेळेस आलाय? 1 ते 100 संख्यांमध्ये 9 किती वेळेस आलेला आहे? 2 अंकी संख्या कोणत्या? समसंख्या कोणत्या? विषम संख्या कोणत्या? या सगळ्या प्रश्नांची उत्तर आज आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायची आहेत. तर मी अनामिका कुरुडे तुमचं शिवाय कोचिंग क्लासेसमध्ये खूप खूप स्वागत करते आणि कोणत्याही प्रकारचा उशीर न करता आपण या व्हिडिओला सुरुवात करणार आहोत. बघा, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण की तुम्हाला या सगळ्या प्रश्नांची उत्तरे अगदी सहजपणे देता येतील असा हा उपयोगाचा व्हिडिओ केलेला आहे. बघा, तर या व्हिडिओमध्ये आज आपल्याला 1 ते 100 या संख्यांवर आधारित खूप सारे प्रश्नांची उत्तरे बघायची आहेत. त्याच्यामध्ये पहिले तुम्हाला माहिती पाहिजे की 1 ते 100 संख्यामध्ये 0 ते 9 पर्यंत आपण 1 ते 100 संख्या घेतल्यात त्याच्यामध्ये आपण 0 to 9 नंबर जे आहेत ते किती वेळेस आलेले आहे, जास्तीत जास्त किती वेळेस येतात, हा पहिला पॉइंट बघणार आहोत. तर बघा, पहिला पॉइंट आहे 1 ते 100 संख्या या संख्या जर आपण 1 ते 9 पर्यंत लिहिल्या, 0 ते 9 पर्यंत लिहिल्या तर जास्तीत जास्त किती वेळा येतील? किती वेळा येतील? तर त्याच्यासाठी मी एक तुमचा छान आणि सिंपल लक्षात येणार आहे एक टेबल तुम्हाला देणार आहे. 0 0 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9 या सगळ्या ज्या संख्या आहेत त्या संख्या तुम्हाला लक्षात ठेवता येतील अशा एकदा एवढ्या सोप्या पद्धतीने सांगितलेल्या आहेत. बघा, जर आपण 1 ते 100 पर्यंत ज्या संख्या आहेत त्या 0 to 9 पर्यंत जर लिहिल्या तर आपल्याला 0 हा 11 वेळेस येणार आहे, 1 हा 21 वेळेस येणार आहे, 2 20 वेळेस, 3 20 वेळेस, 4 20 वेळेस, 5 20 वेळेस, 6 20 वेळेस, 7 20 वेळेस, 8 20 वेळेस आणि 9 सुद्धा 20 वेळेस येणार आहे. तुम्ही काउंट करून पाहू शकता. त्याच्यामध्ये दुसरा पॉइंट असा आहे की 1 ते 100 मधल्याच संख्या घ्यायच्यात, पण ह्या संख्या मात्र आता किती घ्यायच्या आहेत? 0 ते 99 घ्यायच्या आहेत. 10 ते 99 सॉरी 10 ते 99 जर घेतल्या, लिहिल्या, त्याच्यातल्या जर लिहिल्या तर जास्तीत जास्त किती संख्या येतात? जास्तीत जास्त किती संख्या किती वेळा येतात तेच सांगायचंय आपल्याला. ह्याच्यासाठी पण एक टेबल आहे पहा. 0 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9. परत एक टेबल तयार करा. या टेबलमध्ये 0 हा येणार आहे 9 वेळेस, 1 हा येणार आहे 19 वेळेस, 19 वेळेस, 19 वेळेस, 19 वेळेस. पूर्ण संख्या जी आहेत ते 19 वेळेस येणार आहेत आणि 0 मात्र फक्त 9 वेळेस येणार आहे. हे दोन प्रश्न सगळ्यांना हे जे काही संख्या आहेत ते माहिती असतात, पण कोणी विचारच करत नाही की कोणता नंबर कधी येतो. त्याच्यानंतर तिसरा एक पॉइंट आहे बघा. तिसऱ्या पॉइंट मध्ये आपण असं सांगू शकतो की ज्या काही संख्या आहेत त्या संख्या कशा पद्धतीने आपण जर लिहिल्या तर बघा, आता 1 ते 100 संख्या आहेत. ह्या 1 ते 100 संख्या आपण काय केलेल्या आहेत? लिहिल्या. तर याच्या एकक स्थानी त्यातील कोणत्या संख्या किती स्थानावर आहेत आणि कशा पद्धतीने येतात ते सांगितलेलं आहे. 1 ते 100 संख्या जर आपण लिहिल्या संख्या त्यातील बघा 1 ते 100 संख्या त्यातील एक अंकी संख्या त्यातील एक अंकी संख्या कशा पद्धतीने म्हणजे कशा पद्धतीने एकूण किती संख्या आहेत हे कशा पद्धतीने मोजता येतील ते बघा. आता
1 ते 100 या संख्या आहेत, त्यातील एक अंकी संख्या किती आहेत, किंवा मग आपण कशा पद्धतीने मोजू शकतो, किंवा किती ते किती म्हणजे 1 ते 9 पर्यंत, 1 ते 100 पर्यंत कशा पद्धतीने. तर मग मी तुम्हाला सांगते की 1 ते 100 मधल्या ज्या काही संख्या आहेत त्या एक अंकी संख्या ज्या आहेत ते कितीच्या, ते 1 ते 9 पर्यंत म्हणजे 9 मधील संख्या असतील, आणि ते 9 मधील संख्या जे आहे ते किती आहे, किती आहेत, तर त्या संख्या 9 आहेत. किती आहेत, 9 आहेत. बघा 1 ते 100 संख्या, त्यातल्या जर आपण एक अंकी असलेल्या संख्या जर 1 ते 9 मधल्या घेतल्या तर त्या 9 आहेत, आणि त्याच जर संख्या आपण 10 ते 99 म्हणजे 2 अंकी घेतल्या तर त्या किती आहेत, तर त्या किती आहेत, 90 आहेत. तर त्या किती आहेत, 90 आहेत. तर त्या 90 आहेत. आणि 3 अंकी संख्या ही 1 आहे. 3 अंकी संख्या, 3 अंकी संख्या ही एक आहे, एकच आहे. एक म्हणजे ती म्हणजे 100. बरोबर आहे, 100 आहे. असं नाही लिहिलं, 100, ती संख्या 100 आहे असं सांगितलं मी. बघा म्हणजे हे आपल्याला आधी माहिती होतं का. बघा आपण याचा कधी विचारच केला नव्हता. 1 ते 100 संख्यामध्ये जर आपण एक अंकी संख्या घेतल्या तर 1 ते 9 मधल्या संख्या 9 येतात, 10 ते 99 मधल्या संख्या 90 येतात, आणि 3 अंकी संख्या एकच आहे. बर, पुढचा प्रश्न आहे बघा, पुढचा जो प्रश्न आहे त्या पुढच्या प्रश्नामध्ये 1 ते 100 मध्ये समसंख्या किती आणि विषम संख्या किती. बघा 1 ते 100 मध्ये, 100 मध्ये 1 ते 100 मध्ये समसंख्या, समसंख्या, समसंख्या किती, असा जर आपण विचारला प्रश्न, समसंख्या किती असा जर प्रश्न विचारला तर बघा 1 ते 100 मध्ये सगळ्या समसंख्या ज्या आहेत त्या समसंख्या किती येतात, 50 समसंख्या आहेत. आणि विषम संख्या, विषम संख्या ह्या 50 आहेत. या 50 आहेत. समजलं का. 1 ते 100 मध्ये समसंख्या 50 आहेत आणि विषम संख्या 50 आहेत. त्यामध्ये आणखीन एक पॉइंट आहे तो म्हणजे बघा पुढचा, 1 ते 100 संख्यामध्ये समसंख्या 50, विषम संख्या 50, आणि याच्यामध्ये 1 ते 100 संख्यामध्ये, 1 ते 100 संख्यांमध्ये समान अंक असणाऱ्या संख्या किती, समान अंक असणाऱ्या संख्या किती, असा प्रश्न तुम्हाला कोणी विचारला तर तुम्हाला सांगता आलं पाहिजे की याच्यामध्ये समान अंक असणाऱ्या सगळ्या ज्या काही संख्या आहेत त्या किती आहेत, 9 संख्या आहेत. किती संख्या आहेत, 9 संख्या आहेत. आणि त्या कोणत्या आहेत बघा, फॉर एक्झाम्पल 11, 22, 33, 44, 55, 66, 77, 88 आणि 99. 11च्या पटीतल्या या संख्या, 11च्या पटीतल्या आहेत. या संख्या 11च्या पटीतल्या आहेत. 11च्या पटीतल्या, 11च्या पटीतल्या संख्या आहेत. 1 ते 100 मध्ये 12च्या पटीतल्या संख्या, 12च्या पटीतल्या संख्या 8 आहेत, 8 आहेत. आणि 13च्या पटीतल्या संख्या 7 आहेत. आणि 13च्या पटीतल्या संख्या 7 आहेत. बघा
आता यातले कोणतेही क्वेश्चन जरी तुम्हाला विचारले तरी तुम्हाला साध्या सरळ पद्धतीने सांगता येतात. जर समजा आपण बघा 0 to 99 मध्ये पुढचा जो पॉइंट आहे तो 0 ते 99 मध्ये जर आपण संख्या घेतल्या 0 to 99 मध्ये जर दोन अंकी 0 to 99 10 घेऊया, दोन अंकी घ्यायच्यात 0 येणार नाही. 10 ते 99 मध्ये जर दोन अंकी संख्या घेतल्या दोन अंकी संख्या जर घेतल्या तर आपल्याला सम आणि विषम संख्या किती आहेत हे सुद्धा माहिती पाहिजे. तर त्याच्यामध्ये तर दोन अंकी संख्या असतील तर त्यात बघा 45 म्हणजे 45 समसंख्या आहेत आणि 45 विषम संख्या आहेत. 45 समसंख्या आणि 45 विषम संख्या आहेत. परत एकदा मी रिव्हिजन करते. 1 ते 100 या संख्या जर आपण 0 ते 9 पर्यंत लिहिल्या तर त्याच्यामध्ये जास्तीत जास्त किती वेळेस येणार आहे 0 to 9? तर 0 हा 11, 1 हा 21 वेळेस, 2 हा 20 वेळेस, 3 हा 20 वेळेस, 4 हा 20 वेळेस, 5 हा 20 वेळेस, 6 हा 20 वेळेस, 7 20, 8 20 आणि 9 20 वेळेस येणार आहे. त्याच्यात जर आपण 10 ते 99 पर्यंत संख्या घेतल्या आणि आपण म्हणजे आपल्याला विचारलं की जास्तीत जास्त त्याच्यामधले नंबर किती वेळेस येणार आहेत, तर 0 9 वेळेस येतो आणि बाकी सगळे जे अंक आहेत ते 19 वेळेस येतात. पुढचा जो पॉइंट आहे 1 ते 100 संख्यामध्ये त्यातील एक अंकी संख्या 1 ते 9 मध्ये 9 येतात 9 आणि 10 ते 99 मध्ये 90 येतात 90. तीन अंकी संख्या ही एकच आहे 100 आहे जी की 1 ते 100 मध्ये समसंख्या 50 आहेत आणि विषम संख्या 50 आहेत. त्याच पद्धतीने 1 ते 100 मध्ये समान अंक असणाऱ्या संख्या ज्या आहेत त्या 9 आहेत जे की 11 22 33 हे 11च्या पटीतले आहेत. नंतर 12च्या पटीतल्या संख्या ज्या आहेत त्या 8 आहेत, 13च्या पटीतल्या संख्या ज्या आहेत ते 7 आहेत. हे सगळं चाललेलं आहे 1 ते 100 मधल्या संख्यांमध्ये. त्याच्यामध्ये 10 ते 99 दोन अंकी संख्या असतील, 10 ते 99 मध्ये दोन अंकी संख्या असतील तर त्या किती समसंख्या आणि किती विषम संख्या? तर 45 समसंख्या असतील आणि 45 विषम संख्या असतील. आणि 1 ते 100 मध्ये जर आपण 0 घेतला 1 ते 100 या संख्यामध्ये 0 किती वेळेस येतो? 0 एकूण किती वेळेस येतो? तर 10 वेळेस येतो. एकूण किती वेळा येतो? तर 0 हा 10 वेळा येतो. 10 वेळा येतो. हे सगळे प्रश्न आपल्याला काय तर या 1 ते 9 1 ते 100 1 ते 9 आणि 1 ते 100 या संख्येवरच्या आधारित प्रश्न विचारलेले आहेत. तर ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला आली पाहिजेत आणि हे सगळे प्रश्न तुम्ही एकदा नीट वाचा आणि तुम्हाला तोंडपाठ होतील अशा सोप्या पद्धतीने मी सांगितलेले आहेत. लक्षात ठेवायला पण खूप सोपे आहेत. आणि बघा बाकी सगळे याच्यावरचे जे काही क्वेश्चन आहेत ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला समजला असेल तर कमेंटमध्ये तसं सांगा आणि या व्हिडिओला जर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा.